पोलिसांवर दबाव आहे। आता काय नवीन एसपी साहेबांची बदली झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी ॲक्शन केलं हा विषय जिल्ह्याला दिसून येतोय। पण अटक का होत नाहीये जिल्ह्याच्या लोकांना प्रश्न आहे की जर अटक जर म्हणजे इतके आता तुम्ही म्हणतात 12-13 जे काही दिवस झाले किंवा ही काही यंत्रणा बदलल्यानंतर सुद्धा 2-3 दिवस उलटल्यानंतर अटक करणं ही काही फार मोठी गोष्ट नाही। अटक केल्यानंतर सगळ्याच तपासच सगळा मोकळा होऊन जाईल। तो आज पूर्ण जण जो आज बीड जिल्ह्यामध्ये आम्ही पूर्ण मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये फिरतोय, आम्ही मोर्चा काढतोय म्हणजे काही राजकारण करत नाहीत। आज लोकांची भावना ती आहे की ह्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे तो खरा पकडला गेला पाहिजे। आणि आम्ही या मोर्चासाठी कुणी गाडी लावत नाही, काय नाही, स्वयंभू लोक सगळे जण स्वतःहून या मोर्चासाठी। आणि तुम्हाला 28 तारखेला लक्ष आहे ज्या पद्धतीने लोक रस्त्यावर कमीत कमी 1 लाख, आणि हा काय एक समाजाचा विषय नाहीये, हा एक समाजाचा विषय नाही। करून का ज्यांच्यामुळे ही घटनाक्रम जर बघितली तर संतोष देशमुख हे मराठा समाजाचे आणि जो वॉचमन होता तो बौद्ध समाजाचा होता। त्याच्या विंडमिल वरतून हा जो प्रकार चालू झाला त्याच्यावरती काहीतरी ते काही गुंडांनी ह्या ज्या गुंडांनी त्याला काहीतरी मारहाण करायला गेली म्हणून त्याला वाचवायला संतोष देशमुख तिथे गेला होता। आणि या मोर्चामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो सर्व जातीपातीचे लोक हे पुढे आमच्या जिल्ह्यामध्ये असा क्रम आणि अशा प्रकारची क्रूर हत्या कुणासोबत सुद्धा होऊ नये यामुळं हा मोर्चा निघतोय। संदीपजी थोडंसं थांबवते, पंकजा मुंडे काय म्हणाले ते आधी आपण ऐकूया। तर पंकजा मुंडेंनी पहिल्यांदा या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली आहे। 18 दिवस उलटलेले आहेत, अद्याप पंकजा मुंडे यावर काही बोलल्या नव्हत्या। त्यांचा मागचा जो बाईट होता त्या संदर्भामध्ये की धनंजय मुंडे यांचं पान हलत नाही वाल्मिक कराड शिवाय, तर तो बऱ्यापैकी व्हायरल झाला होता। मात्र या सगळ्या प्रकरणावर बीड जिल्ह्यामध्ये असून सुद्धा पंकजा मुंडेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती। आज त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे, ती आपण पाहणार आहोत। संदीपजी आपण ही प्रतिक्रिया पाहूयात, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येते। तुम्ही म्हणालात की धनंजय मुंडेंनी तोपर्यंत मंत्रिमंडळामध्ये किंवा मंत्रिपदावर राहू नये, वाल्मिक कराडला अटक होऊ देत, त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा तपास झाल्यानंतर छडा लागल्यानंतर मग त्यांनी मंत्रिपद स्वीकारावं असं तुम्ही म्हणताय। याचा अर्थ असा आम्ही समजायचा का की धनंजय मुंडेंचा दबाव आहे? मग अटक का होत नाहीये ते एका ठिकाणी ते म्हणतात ते माझ्या निकटवर्ती आहेत। मग एखाद्या आम्ही सुद्धा या राजकारणात समाजकारणामध्ये काम करतो, आमच्याही कार्यकर्त्याकडून काही जर चुकी जर झाली तर त्याला ऍक्शन घ्यायला पाहिजे, त्याला अटक करायला पाहिजे, जी वस्तुस्थिती आहे ती समोर आली पाहिजे। तुम्ही सीडीआर मोबाईलचे जर तपासले तर सगळी वस्तुस्थिती समोर येईल। सीडीआर मध्ये सगळ्यांचं नावं असल्यामुळं ही अटक करायला जे उशीर होतोय ना, आणि ते मंत्री असल्यामुळेच ही सगळ्यात मोठी अडचणी होती। आणि ही मी एक विरोधी बाकावर बसल्यामुळे चर्चा ह्याच्यावरती बोलत नाही। मी तर हे तर सांगितलं की सरकारने ऍक्शन घेतल्यानंतर एसपी बदलले, 2 नंबरचे धंदे बंद झाले, त्यांचा तपास व्यवस्थित चालू आहे। फक्त वाल्मिक कराडच्या संदर्भातला जो संशय येतो आहे त्याला अटक ही लवकरपणे झाली जाते आणि निश्चितपणे ते मंत्री असल्यामुळे कुठंतरी त्यांना श्रेय भेटतंय असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय।